पण असं घरचे लोक एकत्र कुटुंब होतं तर सोडित नव्हते. तर मी माहेरी सुद्धा जात नव्हते वारीला यायसाठी. 11 महिने सासरे राहायचे आणि उरलेले 28-27 दिवस वारीमध्ये घालवायचे. तुमचं नाव आणि गाव सांग. माझं नाव सुमन रंगनाथ सानप, राहणार सिन्नर, नाशिक, निमगाव. वारीचा अनुभव सांगा. वारीचा अनुभव, मला वारी जर महिनाभर अगोदरच निघणार असली तर मी लत्ते कपडे भरून ठेवते. माझी 8 ते 10 वेळेस वारी झालेली. पण असं घरचे लोक एकत्र कुटुंब होतं तर सोडित नव्हते. तर मी माहेरी सुद्धा जात नव्हते वारीला यायसाठी. 11 महिने सासरे राहायचे आणि उरलेले 28-27 दिवस वारीमध्ये घालवायचे. आणि आता म्हणजे समजा घरी अडवायला नाही कोणी, पण माझे मालक मला आडवे येते नाही कधीच. ते सगळं घरचं बघत आहे आणि मला वारीला येऊन देते. या वर्षीच्या वारीमध्ये काय वेगळं आहे, काय वेगळं वाटतं तुम्ही? 2-3 वर्षापासून खूप वेगळा आनंद आहे, खूप स्वच्छता आहे, निर्मळ वारी आहे सोबत. त्याच्यामुळं वारीला आलो आणि घाण ही अजिबात वाटत नाही, असा उत्साह वाटतो. 1 महिना अगोदरच असं वाटतं कधी वारीला जाऊ, कधी तो दिवस उगवतो आणि कधी पंढरीच्या दिशेने निघू, असा एवढा आनंद मनामध्ये. जेवणाची पाण्याची सोय? जेवणाची पाण्याची खूप सोय. जिथं ताण लागेल तिथं पाणी, त्याच्या आत पाणी आहे, भूक लागायच्या आत जेवण आहे, अजिबात काही टंचाई नाहीये. असं जय हरी जय. जय हरी माऊल. एक छोटस गाणं बोलायचं. जनार्दन गुरु केले रथ त्र्यंबकला गेले, जनार्दन गुरु केले रथ त्र्यंबकला गेले, भावाचे बैल भक्तीची गाडी. एक प्रश्न विचारतो, जर तुम्हाला पंढरीला पांडुरंग भेटले तर तुम्हाला काय मागू? पंढरीला पांडुरंग जर मला भेटले तर मी एकच त्यांना मागाल, सगळ्यांना ज्ञान दे आणि सगळ्यांना सुखी ठेव, बाकी काहीच देऊ नको. तुमच्यासाठी काहीच नाही? माझ्यासाठी मला सगळं भरभरून दिलंय पांडुरंगानी, माझ्यासाठी काहीच कमी नाहीये. बरोबर, काही दिलंय मला पांडुरंगानी. खूप छान. जय जय हरी जय. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. फोन येऊ राहिले, आम्ही तुमच्या बरोबर वारीला आलो असतो, आमचे भाग्यवती, आणि आमच्या घरच्या कामामुळे आम्ही लटकलो, आम्हाला करमना नाही. तुम्ही गेले भाग्य, तुमच्या आई बापाचं पुण्य आहे म्हणून आम्हाला इथं रडू येऊ राहिलं. तुमच्या गेलं असं बरं झालं असं. इथं म्हणे पाऊस उघडला, बरोबर, भारी एकदम या अवस्था आहे, देवाची कृपा आहे. घरी राहून त्यांचं काही काम नाही आलं. ते म्हणे वारीला असतो गेलो असतो ना तुमचं काम भरपूर झालं असतंय. लोकांचे असे फोन येऊ राहिले. जे हरी पहिले 1-2 दिवसच पाऊस होता, नंतर पाऊस पाऊस येणार आहे, काय नाही का नाही. नेवरती महाराजचे दिंडी निघले पासून पाऊस होऊ राहिला. अभिषेक आहे एक आई वडिलांचे पुण्य देवाची. नेवरती महाराज देव माणसं आहे, त्यांच्यात आमची आई वडिलांचं पुण्य आजोबाचं. तेव्हा आम्ही चाललोय, पाऊस होतो, देव वारकऱ्याला त्रास नाही, शेजारी पाऊस पडतो, असं आबळ्याचं ढगफुटी होईल. आणि नेवरती महाराजची कृपा आहे महादेवाची एकदम शाबुती. साईडला पाऊस आहे, आम्ही सऱ्या पाडल्या, ऊसाच्या सऱ्या पाडल्या, पाणीच पाणी. आमच्या दिंडीवाले लोक फक्त भिजते, काही तकलीफ नाही, पुरा रस्ता कोरडा एकदम भारी. हे आनंद आहे देवाची. आम्ही वाटतं स्वर्गात चाललोय वाणी वाटतंय. आम्ही आमची दिंडी सोडून नेवरती महाराज दिंडीत आलो. चला, आमचे आई वडील जात होते नेवरती, आमचे हरिभाऊ लोंढे महाराज, आम्ही आचार्य काम करतो, देवाची सेवा आहे. ती दिंडी सोडून नेवरती महाराज म्हणलं चला, माऊलीच्या दिंडीत जात होते आमच्या वडील. त्याच्यामुळे आता आमची वारी चालू आहे आई वडिलांच्या मागं. तेव्हा सगळ्या दिंडीचे लोक धार्मिक आहे, कोणी पैसे देऊन नाही देऊ, गण लावायचा, आई वडिलांना सांभाळून यायचे. तेच ते आमचे देव आहे, कळण देवी. एका माणसाच्या हृदयात देव व्हायचं, हे आई पांडुरंगाचे. हे ती माणसं कळते, हे देव आहे. पुन्हा माणूस भेटतो, याच्या रूपात देव आहे. लोकांना वाटतं देव दिसला पाहिजे, तसं नाही, हे अंधी भक्ती लोकांची. बरोबर. तेव्हा एकदम लोक सुखी होणार, देव कल्याण करणार. पांडुरंग सगळ्यावर कृपा आहे. घरी ते वारीला नाही आले त्यांचं कल्याण, ते वारीला आले त्यांचं कल्याण होणार आहे. आई बाप आहे ना 5 पोरं आहे, 2 पोरांना आई बाप जड वात्या, आणि आई बापाला 5 पोरं आहे, ते 5ही पोरं सांभाळते पांडुरंगावणी. हे देवाची. नेवरती महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. जय हरी रामकृष्ण. माझं नाव एकनाथ रघुनाथ शिरसाट, मुसळगाव. मी गेल्या 20 वर्षापासून येतो. एकदम आनंदित चालू आहे दिंडी आपली. सगळे दवाखाने येते, फक्त खाप्याला आयन खर्चायची अडचण नाही. आता मी एक खाप्याला आयन खर्चायची अडचण. गवळण म्हणतो, तेवढी ऐकून जातो. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते, पाणी घेऊन येते,
खायाला देते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. वारीतला अनुभव एकदम आनंदात आहे. एकदम सगळं काही कमी देवाने केलं नाही. सगळं आनंदात आनंदात दिलं. ब्याजी काही वाढ नाही. घालतो जेऊ इटल हाय आपला बाप, आपल्याला नाही कशाला माप, रखमा आहे आपली आई, आपल्याला काही कमी नाही. वा कधीच येत नाही तापना. पांडुरंगा का काय माग नाही? काय नाही आनंद सुख श्रावण. तुमचं नाव सांगा, गाव सांगा, इकडे बघा. रामकृष्ण हरी माऊली म्हणताना निवृत्तीच्या पायी सर्व तीर्थ आहे. तसं आम्ही एवढ्या पाण्या पावसात वारी केली, आम्हाला कुठला त्रास झाला नाही, कुठली थंडी वाजली नाही, कुठला खाण्यापिण्याचं सगळी सोय सगळं पद्धतशीर वेळोवेळीला झाले. थोडी का होईना जागा कोरडी भेटली, वल्ल कोणी झाले नाही. वारकरी खूप आनंदात आले. रामकृष्ण हरी. पांडुरंगाला काळजी होती, आता पाऊस बंद झालाय थोडा. उलट पाहिजेत होता, गरम व्हायला लागलो पाहिजे. मजा आहे का पाणी बोला बोला मग. तुमचं नाव सांगा, गाव सांगा. मी वाडीवरे गावची, इगतपुरी तालुक्यातून वाडीवरे गावची. माझी पहिलीच दिंडी सोहळ्यामध्ये म्हणजे मी आली आहे. आणि रस्त्याने येत असताना कुठलाही आम्हाला काही त्रास झाला नाही. उलट एकदम मजा वाटली. जेवण वगैरे नाश्ता वेळोवेळी भेटतो. अर्ध्या तासांनी पाणी सर्व वाटतात. प्रशासनाचं खूप म्हणजे उपकार आहे आमच्या सर्व दिंडीतल्या सर्व भक्तांवर, भाविकांवर. इगतपुरी तालुक्यातले राजाभाऊ नाटे यांनी दवाखान्याची भरपूर सुविधा केली. खासदार मला त्यांचं नाव माहिती नसल्यामुळे राजाभाऊ वाजे यांनी भरपूर सुविधा केली आहे. डॉक्टर वगैरे सर्व काही लक्ष देतात भाविकांकडं. त्याच्यात कुठलाही काही त्रास नाही. आणि आम्ही एकदम पांडुरंगाचं नामस्मरण करत आम्ही आज अहिल्यानगर पर्यंत पोहोचलोय काल संध्याकाळी. आणि आता आमचा उद्या 7:30 वाजता इथून दिंडीचा पुन्हा दिंडी सोहळा इथून निघेल. रामकृष्ण. हा, आता मोबाईल चार्जिंगला लावू द्या मला. चार्जिंग उतरली, आजीची चार्जिंग नाही उतरली, मोबाईलची उतरली ना. हिंगणाच्या इथून आमच्या निवृत्तीनाथ संघ पायी प्रवास करीत आलोय. सांगा दादा पाटील, मुरलीधर केदार. अनुभव सांगा, वारीतला अनुभव सांगा. कुठून निघले? त्र्यंबक वरून निघा, दातलीला आलो, दातलीला रिंगण केलं आणि इथपर्यंत आलो आम्ही मजा मारीत. काही त्रास होतोय का? नाही काय नाही, त्रास नाही, काही नाही. पाण्या पावसाने थोडा झाला त्रास, पण तो काय नाही. पाऊस पण गरजेचा आहे शेतकरी. पाऊस गरजेचा म्हणजे तो आम्हीच काढला पाऊस. जेव्हा वारी चालू झाली तेव्हाच पाऊस आला. तेव्हाच पाऊस आला. पण आता इकडं नाही ना, तेव्हा इकडं बोलवायचं आहे आपल्याला असं. बस. रामकृष्ण हरी. बोला बोला बोला. तुमचं नाव आणि गाव. मी त्र्यंबकेश्वरून आलो, निवृत्ती दादांच्या पालखीच्या बरोबर. गावाचं नाव आहे आमचं दोंडेगाव, गिरणाऱ्याजवळ दोंडेगाव आहे. तुमचं वारीतला अनुभव सांगा. अनुभव काही नाही, दादांच्या वारीमध्ये याच्या रथाच्या मागे आलो. आता जवळजवळ 14-15 दिवस झालेत. पहिली वारी आहे का तुमची? नाही. किती वर्षी? पाचवी वारी. या वारीत काय वेगळा अनुभव भेटला? अनुभव म्हणजे अनुभवच असल्यामुळं 5 वर्ष झालं ना. नाही, यावेळेस काय वेगळं वाटतं? काही नाही वेगळं, एकदम व्यवस्थित वाटलं. यावेळेस सगळे सोयी एकदम व्यवस्थित, खाण्याच्या पिण्या एकदम व्यवस्थित आहे. रामकृष्ण. राम. माऊली, तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव तानाजी जाधव घोटी, इगतपुरीत, नाशिक. माझं दुसरं वर्ष आहे निवृत्तीनाथाच्या पालखीच्या सोहळ्यामध्ये. तर आम्हाला अनुभव असा आहे का निवृत्तीनाथ एक सर्वश्रेष्ठ संत असून यांनी आम्हाला प्रेरणा दिली आणि प्रेरणेनुसार आम्ही या वारीत सहभागी झालो. अनुभव असा आहे का एकही वारकरी हा उपाशी नाही. आणि जे संस्थाचे आपले संस्थेचे अध्यक्ष साळुंके साहेब यांनी नियोजनबद्ध एकदम मस्त कार्यक्रम ठेवले. तर इथपर्यंत व्यवस्था आम्हाला काही त्रास झाला नाही. आणि त्यांचं जे नियोजन आहे ते एकदम शिस्तप्रिय आणि व्यवस्थित आहे, चांगलं आहे. रामकृष्ण. काय पांडुरंगा काय पांडुरंगाचं एकच मागणं का आपल्या महाराष्ट्र राज्याला
सुख सुजलाम सुफलाम हो, सुख समृद्धी भेटो, हीच पांडुरंगाच्या चरणी आमची प्रार्थना आहे. रामकृष्ण. तुमचं नाव सांगा, गाव सांगा. रामकृष्ण हरी. माझं नाव हौसाबाई यशवंत सुपे. आंब्याबावल्याहून आले मी. त्र्यंबक वरून वारीला आले. किती वारी आहे तुमची? तिसरी वारी. काय वाटतं तुम्हाला? काय नाही, चांगलं वाटतंय, एकदम व्यवस्थित वाटतंय. असं आज वाटतंय का साधू संतांना एकदम जोंबाळून न्यावा देवानी आम्हाला तिकडं हे करा. काय पांडुरंगा काय माग नाही? काहीच नाही, फक्त व्यवस्थित न्यावा, व्यवस्थित आणा, बस एवढंच मागणे, काय नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा, गाव सांगा. माझं नाव नवनाथ सोमनाथ ढोणे. हे गाव नरळ, हे सिन्नर तालुक्यात आहे. देवांची वारी जसा देव निघले त्र्यंबकेश्वर वरून, ते लोक भावभक्तीनं, आणि महाराष्ट्रात अगोदर पाऊस पडत नव्हता, पण जसा देव निराळापासून तर पारेगाव पर्यंत आल्या नंतर पावसानं असं गाडलं, पाऊस सुरू झाला तर लोकांच्या मनात आनंद असा गगनाला मावना. आणि तिथून पुढे पाऊस सुरू झाला. हा 4-5 दिवस चांगला पाऊस झालेला, लोकांना शेतीच्या कामासाठी प्रेरणा दिलेली. आणि आपल्या सिन्नर तालुक्यासाठी किंवा नगर जिल्ह्यासाठी किंवा नाशिक महाराष्ट्रासाठी हा भरभरून पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांना सुख समाधानी मिळावा. संतांचे पाऊल लागल्यामुळे किंवा निवृत्तीनाथ महाराजाच्या पालखी निघल्या सोहळ्यामुळे आणि आपल्या भव्यतव्येत महाराष्ट्राचं भरभराटीचे पाऊस पडावा आणि पीक समृद्धीने चांगलं यावा आणि संतांना सुखी पंढरपूरला न्यावा आणि सगळ्यांना सुखी त्यांची पायी प्रवास होऊन आणि वारी पूर्ण झाल्या घरी सुखाची समृद्धीचे जावा, असं माझं देवाप्रशी प्रार्थना आहे. पांडुरंगा निवृत्तीनाथ महाराज हे माझे आनंदाचे म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी किंवा कोणासाठी असतील तर देव हे संत हे श्रेष्ठ आहे सगळ्यात. या असा संताचा प्रवास हा सुखाचा जावा. आणि एवढं बोलून माझ्या चरणी प्रार्थना निवृत्तीनाथ महाराजांना चरणी अर्पण करू. रामकृष्ण हरी. राम. तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं गाव इल्लोळी, शिलाबाई जुंबर चव्हाण. पहिलीच वारी आहे माझी. खूप खूप आनंद वाटला. पांडुरंगाच्या चरणी आभार. रामकृष्ण हरी. पंढरपूर हा प्रवास म्हणजे श्रद्धा, भक्ती, सेवा आणि विठ्ठल नामाचा अखंड उत्साह आहे. जर तुम्हालाही अशा धार्मिक, ऐतिहासिक आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ आवडत असतील तर अमित देवकर व्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी.